फडणवीसांना वर्षा बंगल्यावर जाण्यासाठी कसली भीती वाटते असा सवाल संजय राऊतांनी केलाय। फडणवीस अद्यापही वर्षावर राहायला का जात नाहीत असा सवाल राऊतांनी केला आहे। इतकी कसली भीती, नेमकं तिथं काय घडलंय असा सवालही राऊतांनी केलाय। काळी जादू काय हे राऊतांनी ठाकरेंना विचारावं असं म्हणत ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला तेव्हा टोपलीभर लिंबू मिळाल्याचं काल रामदास कदमांनी म्हटलं होतं। माझा काल प्रश्न इतकाच होता की देवेंद्र फडणवीस अद्याप वर्षा बंगल्यावरती का राहायला जात नाही। त्याच्यामध्ये मी असं म्हटलं का तिथे ज्या मिरच्या आहेत, लिंबू आहेत, अजून काय आहे? नाही, तुम्ही रात्री तिकडे झोपायला तयार नाहीये। तुम्हाला कसली भीती वाटते? काय तिकडे असं घडलंय, काय याआधी घडवलंय? हा महाराष्ट्राच्या जनतेसाठी चिंतेचा आणि संशोधनाचा विषय। असं काय घडलंय की वर्षा बंगला पाडून नवीन तुम्ही बांधण्याचं ठरवलेलं आहे? माझ्याकडे माहिती है म्हणून सांगतो। केंद्रीय गृह मंत्रालय ने कोई संशोधन करने की जरूरत है। वो क्यों डरते हैं? जाने से ही डरते हैं अंदर कुछ लोग। अब ऐसी क्या बात अंदर छुपी है, क्या रहस्य है? एक फिल्म आई थी 2 गज जमीन के नीचे। अब 2 गज जमीन के नीचे क्या क्या गाड़ा है वो देखना पड़ेगा, वो रहस्य है। राम गोपाल वर्मा ने वहाँ भी जाना चाहिए और एक फिल्म बनानी चाहिए कि वर्षा बंगला का रहस्य क्या है। अहो मला वाटतं काला जादू काय ते संजय राऊत साहेबांनी आमच्या उद्धव ठाकरे विचार पाहिजे ना। एकनाथ शिंदेने सांगितलं ज्यावेळेला वर्षा बंगला उद्धव ठाकरेंनी सोडला तर टोपली पण लिंबू मिळाले वर्षा बंगला होती। तर काळी जादू काय आहे ते मला वाटतं तिकडे त्याला विचारली पाहिजे। त्याचा अनुभव जास्त असेल संजय राऊत साहेबांना कदाचित, आणि म्हणून त्यांच्या डोक्यात यायला असावं असं मला वाटतं। लोक वर्षा बंगल्यावर जाण्यासाठी धडपडतात। कधीतरी माझं एक स्वप्न ते पूर्ण व्हावं की मी वर्षा बंगल्यावर जावं मुख्यमंत्री म्हणून। पण हे प्रथमच मी पाहतोय की देवेंद्र फडणवीस यांचा पाय पडत नाही वर्षा बंगल्यावर। आमच्या अमृता वहिनीला जावं असं वाटत नाही। का मला कळत नाही हे काय चाललंय की मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान बदलायचं चाललंय कोणत्या तरी एका अनामिक अशा भीतीमुळे। असं काय घडलंय की वर्षा बंगला पाडून नवीन तुम्ही बांधण्याचं ठरवलेलं आहे? माझ्याकडे माहिती आहे म्हणून सांगतो की संपूर्ण खोदकाम करून पाडून तो नव्यानं उभं करण्याचं आता काहीतरी चाललेलं आहे। संजय राऊत इंटेलिजन्सचं काम त्यांचं सुरू आहे। आता मला माहित नाही त्यांना कुठनं माहिती मिळाली, परंतु असेल तर त्याच्यामध्ये काय आहे? ते काय कुठल्या भुयाराचा शोध लावायचा आहे की काय त्याच्यामध्ये? एक आपली वर्ष आहे, ते जर चांगल्या पद्धतीनं विकसित होत असेल, महाराष्ट्राचा मुकुटमणी आहे, मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान आहे, त्याच्यामुळे राणा भीमदेवी थाटात काहीतरी मोठा शोध लावला अशा प्रकारच्या थाटात संजय राऊतांनी काही राहायचं कारण नाही। अहो काळे जादू ही आम्ही पाहिलेली आहे। आम्ही जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले ना त्या टायमाला त्यातून काय काय काढलं ना ते खरं तर तुम्ही शिंदेसाहेबाला विचारायला पाहिजे। असं कोणत्या जादूने डोण्याने जर राजकारण चालत असेल तर मला वाटतं अंधश्रद्धेला खतपाणी घालायचं काम हा संजय राऊत करतोय। मला वाटतं अंधश्रद्धेच्या पायीच यांनी त्या उभाटाची वाट लावलेली। बंगालचा जादूगर हा नेहमी त्यांच्या दारात असतो हे त्यांनाही माहिती आहे, म्हणून त्यांना कोणीतरी सांगितलं असावं आणि त्या आधारावर त्यांनी केलेलं हे स्टेटमेंट आहे। हे सगळेच काळू जादूवाले असतील, एकमेकाचं माहीत असेल। आता सगळे ज्या बरोबर राहिलेत त्यामुळं रामदासजी कदम असू देत किंवा उद्धव ठाकरेजी असू देत किंवा एकनाथ शिंदेजी, हे सगळे शिवसेनेचे मोठे नेते राहिलेले आहेत। त्यामुळं काळी जादू, पांढरी जादू हे सगळ्यांनाच अनुभव आहे असं माझं मत आहे।